मुळामध्ये मला अतिशय दुःख आहे, अतिशय भयंकर वेदना आहेत की स्वर्गीय संतोष देशमुख आज आपल्यात नाही आणि ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठेतरी बीड जिल्ह्याला काळीमा फासणार आहे। यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणीही असो त्याला कसल्याही प्रकारे सोडलं गेलं नाही पाहिजे ही भूमिका स्पष्टपणानं पहिल्यापासून राहिली। या प्रकरणातच नाही, अशा दुर्दैवी कितीही प्रकरणं झाली त्या बाबतीत पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतचं पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलंय, जे खरे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे। त्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी केलंय त्याला शिक्षाही मिळणार नाही। या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे या मायबाप बीड जिल्ह्यातल्या जनतेला, सर्व जाती धर्मात की हे प्रकरण जे झालंय हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही। हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे। त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष देऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे। हे आपल्या बीड जिल्ह्याला परवडणारं नाही। म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की काहीही झालं तरी जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे। एवढी स्पष्टपणाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये, जलदगती कोर्टामध्ये सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे।